उठ चल. होय ओ मालकीन, परमिशन आहे काय? हां ओके. हे काय? सो गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे एक छोटासा इव्हेंट कराओकेचा, जो की आहे व्यंकटेश हॉटेलमध्ये, मारुती मंदिरच्या इथे रत्नागिरीमध्येच. तर जास्त काही मोठा इव्हेंट नाही, एका कंपनीचा मीट आहे कस्टमरसोबतचा. सो आता मी मटेरियल भरून निघतो आहे तिथे जायला. सो आहे आजचा वेन्यू व्यंकटेश हॉटेलचा कॉन्फरन्स हॉल, जिथे की आजचा इव्हेंट होणार आहे. इथे पोचल्यानंतर मला जी रिक्वायरमेंट मिळाली होती त्याप्रमाणे मी साऊंडचा सेटअप सगळा लावून घेतला. सगळं जोडून झालं आणि थोडंसं मी बाहेर आलो तर मस्तपैकी एक नजारा तयार झाला होता. पावसाचं वातावरण मस्त तयार झालं होतं. तर हे आहेत आजचे आपले सिंगर गौरवजी बंडबे. थोड्या वेळाने यांचा आपण आवाज ऐकणारच आहोत. सो कसं वाटतंय गौरव सर? काय नाही, तुझ्यासोबत काम करताना अशी जन्नतच असते. अरे वा, क्या बात आहे. तुझा साऊंड म्हणजे का, क्या बात आहे. धन्यवाद. इकडेच आपण ब्लॉग संपवूया. तर या आहेत आमच्या दुसऱ्या सिंगर प्रणेत्री पांचाळ, तर सुरील्या आवाजाच्या. हा, तर तुम्हाला कसं वाटतं सोबत काम करताना आपल्याला? असं नाही वाटत, कसं वाटतंय तोंडाने सांग. छान वाटतंय. एवढंच संपलं? एवढ्यातच संपलं? एका वाक्यात राहिला. यानंतर आम्ही केला कार्यक्रमासाठीचा साऊंड चेक. बॅलन्सिंग झाल्यानंतर थोड्या वेळाने त्या कंपनीचा कार्यक्रम सुरू झाला, जो की साधारण 1 ते 1.5 तास चालू होता. त्या कंपनीचे प्रेझेंटेशन्स वगैरे होते त्यामध्ये. त्यानंतर पुन्हा कराओके गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर पुढे साधारण 2 तास हा कराओके गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. आलेल्या सर्व गेस्टनी खूप एन्जॉय केला कार्यक्रम. शो संपलेला आहे आणि प्रणेत्री पैसे मोजते आजच्या शोचे. कसं वाटतंय मग शो संपल्यानंतर? चांगली टिप मिळालेली आहे आम्हाला. अरे वा. साऊंड तर एक नंबर लागला होता श्रेयस. आणि मजा आली का? आज खूप मजा आली. होय ना. चलो तर मग अशा तऱ्हेने आजचा शो संपलेला आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.